हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार. बोला. आज जो पीक विमा भेटणार होता त्याची काय अपडेट आहे का आता? हो, तर आज आहे 11 ऑगस्ट आणि आपण सकाळीच रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अपडेट दिली होती. त्यामध्ये असं सांगितलं होतं, की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारी पीक विमा जो 3 वर्षांचा थकीत पीक विमा आहे, तर तो जमा होणार आहे. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अशी आहे, की आज जवळपास 921 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणजे ट्रान्सफरच झालेला आहे. आता यामध्ये रब्बी पीक विमा आहे आणि खरीप पीक विमा आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर रब्बी पीक विम्यासाठी एकूण 112 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला आणि खरीप पीक विम्यासाठी एकूण 809 कोटी रुपयांचा पीक विमा हा ट्रान्सफर करण्यात आला. आता जर आपण पाहिलं तर खरीप आणि रब्बी या दोन्हींसाठी जवळपास 921 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. आणि ही माहिती आपल्या राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून नुकतीच देण्यातही आलेली आहे. आता हा जो पीक विमा आहे, तर हा पीक विमा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, म्हणजे संपूर्ण 34 जिल्हे, मराठवाड्यातील 8ही जिल्हे, पूर्व विदर्भ आणि विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये हा वर्ग करण्यात आलेला आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर या अगोदर आपल्याला नेहमीच पीक विम्याची रक्कम ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत होती, परंतु डायरेक्ट डीबीटीद्वारे पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. आता हा जो पीक विमा आहे तर तो राजस्थान येथे आज कार्यक्रम पार पडला, झुंझुनू येथे. तर या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटीद्वारे हा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 921 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झालेला आहे खात्यामध्ये. तर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, त्यानंतर धुळे, नाशिक जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर सांगली जिल्हा, सोलापूर, पुणे, चंद्रपूर जिल्हा, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर वाशिम जिल्हा असेल, अकोला असेल, अमरावती असेल आणि बुलढाणा असेल, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यांसाठी हा निधी वाटप झालेला आहे. आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो अद्याप जमा झालेला नसेल, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचलीही असेल. मग आता शेतकरी बांधवांनी आपल्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचं आहे की त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे की नाही झाला, आणि जरी झालेला नसेल तर तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे, झालेला असेल तर तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. खूप महत्वाची माहिती दिली ताई. धन्यवाद. ओके, धन्यवाद.